सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या ना शेतकरी मित्रांना. मी दगडू खंडू गायकवाड, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. अच्छा. आणि त्यातल्या त्यात तुमचा अजून एक परिचय करून द्या की तुम्ही सर्व्हिसला होते, बरोबर आहे? हो हो. मी आपला SBI रिटायर्ड ऑफिसर आहे. स्टेट बँकेमध्ये? हो, स्टेट बँकेमध्ये सर्व्हिसला होतो. मी 21/5/21ला रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यानंतर तुम्ही हा प्लॅन चालू केला? त्याच्यानंतर हे शेतीचं काम चालू केलं. ओके. साधारणतः आता आपण हा प्लॉट मध्ये उभा आहे. हा टोटल किती एकरचा प्लॉट आहे? हा 3 एकरचा आहे. टोटल एक टू झेड हो, 3 पपई एकर. सगळी 2700 झाड आहेत. 27 झाड. हो. अच्छा. हा प्लॉट आता साधारणतः किती महिन्याचा झालेला आहे? हा 7 महिने आणि 10 दिवस झाले आता. 7 महिने आणि 10 10 दिवस. दिवस. Completely. काय वाटतं आता प्लॉट मध्ये? नाही, प्लॉट चांगलं आहे सर. प्लॉट म्हणजे आता रासायनिकचा जर प्लॉट असला तर याला असं मर रोग खूप लवकर येतो. बर. आता याच्यामध्ये साधारणतः 2-1 महिने तरी पाणी होतं. म्हणजे या सऱ्यांमधून पाणीच वाहत होतं. कंटिन्यू पाणी वाहत होतं? कंटिन्यू पाणी वाहत होतं. आता पण वाहते बघा. हो, आताही वाहत येते. हा हा हा. पण या प्लॉटला काहीच झालेलं नाही. काहीच झालं आणि नाही. ही कमाल म्हणजे मग तुमचा बेसल डोस, कृषी अमृत, हा. RNPH वगैरे. आणि मी तर म्हणतो हे सॉइल चार्जर आणि हे जे एनर्जी बुस्टर टाकतो ना Yes, आपण, yes, yes. याच्याने मला वाटतं का तो प्लॉट मेलेला नाही. कारण पाऊस किती पडला तरी आम्ही ड्रेचिंग करतच होतो. त्याचं रहस्य आतापर्यंत प्लॉट टिकला, याचं रहस्य आहे तुमचं सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर. आणि आतापर्यंत सर आता किती 180 दिवसाच्या वरती झाले ना. हा. प्रत्येक 60-60 दिवसाला याला डोस दिलेला आहे. रिपीट आहे. आतापर्यंत टोटल वेसल डोस किती झाले? आता याला 3 झाले सर. टोटल 3 झालेले आहेत. सुरुवातीचा किती किलो? सुरुवातीचा तरी असेल अर्धा किलोने. हा. त्याच्यानंतर सोबत काय 700 काय येत होता? पूर्ण घेतला सर. RNPH आणि आपलं ते मायक्रो चार्जर 3 किलो प्रति एकरी. 4 किलो. पेस्ट क्लिनर जे होतं ना ते हा. 2 थैल्या घेतल्या. अच्छा अच्छा. हो म्हणजे 6 किलो घेतलं होतं ते. हो. बरं. त्याच्यानंतर मग दुसरा वेसल डोस कधी टाकला? असं 60-60 दिवसांनी. 60-60 दिवसांनी हो, प्रत्येक 60-60 दिवसांनी. आणि आता हा शेवटचा जो आहे ना, हम्म. हा आपला 5 तारखेला टाकलेला 5 आहे. तारखेला टाकलेलं आहे. हो, म्हणजे आता 1 महिना होऊन गेला त्याला. अच्छा. म्हणजे तुम्ही सातत्याने आपलं जे 100% वैदिक शेड्यूल आहे हो हो ते फॉलो केलेलं आहे, हो बरोबर? हो. तर 100% वैदिक शेड्यूल फॉलो करत असताना तुम्हाला कुठलाही रोगराईचा प्लॉटमध्ये समस्या नाही आहेत. नाही येत बिलकुल. नाही. आता आजकाल परंतु SCT वैदिक वरतीच करण्याचा काय निर्णय नाही घेतला? सर, हे मी आता नाही वापरत. आता हे मला जवळजवळ 5 वर्ष आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही 5 वर्षापासून कंटिन्यू हो, यूज 5 वर्ष झाले जवळजवळ मला. 5 वर्षापासून का बरं तुम्ही SCT वैदिकची यूज नाही का सर, बरं? सुरुवातीला काय झालं, मी सर्व्हिसला होतो. हां. काही गोष्टी मला जमत नव्हत्या. बरं. म्हणजे प्रत्येकाचं डेली येणं वगैरे हां. जमत नव्हतं. हां. आता तसं नाही राहिलं. आता मी रिटायर झालेलो आहे. बरं. तर आता मी दररोज Daily शिरपूर करू अपडाऊन शकतो आपण करतो. शेती. हो, डेली अपडाऊन करतो. हां. आणि असं थोडंसं खात्री पण पटलेली आहे त्याची का नाही, हे टाकलं तर आपली शेती येईलच बॉस. 100% येईल. हो. सुरुवात तुम्ही कोणत्या पिकापासून केली होती? मी हे लावलं होतं सर, आपलं शेवगा लावला होता. शेवगा. हो, तोही पूर्ण तिने- शेवग्यावरती रामसर आले होते वाटतं. हो, शेवगाईवरती रामसर भेट देऊन गेले होते. हो. त्याच्यानंतर मग तुम्ही वैदिक सोबत पुढे करत करत पपई पिकाकडे वळाले. हो हो. किती एका झाडाला एक कॅल्क्युलेशन तरी सर आम्ही असं मोजलं होतं 80-82 पर्यंत असं भरतात. 82 पर्यंत हो, भरतात. हो. 82 फळ चांगलं जर झाड असलं तर 100च्या वरती पण जातं. 100च्या वरती जाते. जातं. म्हणजे सरासरी 80 पकडू आपण. 80 पकडा. हो. बरं. प्रति आता 3 एकर मध्ये टोटल किती प्लांट बसले तुमचे? 2700 सर. 2700. हो. जरी 2700 प्लांट बसले तरी हो. कॅल्क्युलेशन करू आपण एक साधारण हो. उत्पादनाचं. एक 80 फळं पकडा. हो हो. एक फळ साधारणतः किती ग्रामचं होऊ शकतं? हाय तरी सर 3 किलो पर्यंत, 2.5-3 किलो एक फळ. 2 किलो पकडा. हो 2 किलो सरासरी फळ हो पकडा. हो. तरी जरी 2 किलो फळ पकडलं हो. तरी काय उत्पादन निघेल, काय वाटतं तुम्हाला? हा, आता म्हणजे पहिल्या एका झाडाचं साधारणतः किती निघेल जर 80 फळं हो. जर कॅल्क्युलेशन केलं तर 160 हो 160 बरोबर. 160 किलो, हो हो. बरोबर? 160 किलो न पकडता आपण जास्तीत जास्त 120 किंवा 130 किलो 130 पकडा. हो 130 किलो पकडू. हो हो. जरी 130 किलो पकडलं आपण ते प्रति झाड, हो, हो. तरी 2700 झाडांची किती होतात? 400 टन. म्हणजे एकरी किती ॲव्हरेज बसते तुमचं? 400 भागिले 3. 130च्या आसपास. 130 135. 130. हो. 130 सोडून द्या, 100चं पकडा. केमिकल वाल्यांचा आहे का एवढं उत्पादन? तेवढं तर नाही. आता
ही पपईची व्हरायटी कोणती आहे आपली? ही आपली तैवान 786. तैवान 786. हो. अच्छा, आता या तैवान 786 व्हरायटीचं तुम्ही ज्यावेळेस आणली होती त्यांनी काही ठराविक स्पेसिफिक प्रतिप्रांत एवढा माल हार्वेस्ट होईल असं सांगितलं होतं ते? नाही, तसं काही सांगितलं असं काही नव्हतं. सांगितलं नव्हतं, तुम्ही वैदिक वरती केलंय. हो हो. अच्छा ठीक आहे. जर आता साधारणतः एक खर्च केला, प्रति एकरी किती खर्च झालाय तुमचा पपईसाठी? तरी सर आता पकडा तुम्ही 3 डोस झाले माझे. साधारणतः एक आकडा सांगा तुम्ही. म्हणजे 2 एक लाखापर्यंत. 3 एकर म्हणजे 3 एकरसाठी 2 लाख त्याच्यात खर्च. सर जवळजवळ मी 6 डबे याचे टाकलेले आहेत. Soil charger. Soil charger. स्विचचे हो. सोयीचे खूप जबरदस्त केले. हो, आणि फ्रूट चार्जर पण वापरलेलं आहे. फ्रूट चार्जरचे आता 2 झाले. साधारणतः आपण एकरी साधारणतः 3 लाख रुपये खर्च केला, बरोबर? हो. आता साधारणतः जो केमिकल वाल्यांचा खर्च आहे तो कसा आहे आजची जर ॲव्हरेज केली तर? केमिकल वाल्याचे जास्त असतो सर आपल्यापेक्षा. जास्त असतो. हो. हा, कारण आपल्याला काय, तुम्ही नुसतं बेसल डोस दिलं हा, तरी आपलं एक समाधान होऊन जातं. बरोबर आहे. बाकी 10-15 दिवसांनी ते लगेच पिकअप करायला लागतं. पिकअप करायला हो. लागतो. हा, हा. तुमची कॅनपी वगैरे हे ते सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि तो खर्च होतो पण कशावर होतो नेमकं? झाडावर होतोय का जमिनीवर? जमिनीचं पोषणावर जास्त लक्ष रोगावरती दिलं. किती रुपये खर्च झाला त्याचा? नाही, रोगावरती एवढा नाही केलेला. दिलंय म्हणजे असं नाही का Business बुवा दिलंय. वापरलं नाही बुवा असं नाही. हा, मी फवारे पण मारलेले आहेत पण एवढा नाही. म्हणजे जास्तीत जास्त जो खर्च झाला तो पोषणावरती पोषणावरती हे खूप मात्र- हो, महत्त्वाचं हो, आहे. आणि बिलकुल. केमिकलचा जर खर्च झाला तर तो कशावरती होतो? रोगावरती होतो. रोगावरती होतो तो. बरोबर. म्हणजे साधारणतः 3 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. याचा दोन- तुमचा हो, 2 जमिनीत एक फायदा लाख- होणारच हो, आहे. होणारच त्यानंतर आहे. जे पुढचं पीक घेणार आहे ते पण तुमचं हो. ताकदवर होणार आहे. आता गेल्या 4 वर्षापासून तुम्ही वापरताय तर टेक्नॉलॉजी, हो, बरोबर? हो. तर तुमची माती जी आहे ती मातीत काय बदल झालेत का तुमच्या? हो, माती एकदम सर भुसभुशीत नागर. तर या प्लॉट मध्ये साधारणतः आता आपण बघतोय की खाली पूर्णपणे पाणी आहे. हो हो. तर ही अशी परिस्थिती साधारणतः किती दिवस होती तुमच्या ते plot मध्ये? साधारणतः तरी 2 महिने तरी होते. 2 महिने. त्यानं सर असा पावसाळा कधीच बघायला मिळाला पहिल्यांदाच साधारणतः. आणि काय झालं सर, ते जमिनीतच झीर फुटून निघालं. आणि उपाळलं थोडक्यात. हो हो. आणि तुम्ही सांगतो तो वरती धरण. इथं वरती डॅम पण आहे सर. हा, हं. डॅम आणि ही जमीन आपली खाली होऊन जाते आणि डॅम थोडंसं वरती वरती. होऊन बर. जातं. तर मग जास्त कंटिन्यू पाऊस असला का तिकडूनही पाणी यायला सुरुवात म्हणजे होते. धरणाचं सगळं पाणी तुमच्या प्लॉट हो, मधून हो. वरती येतं. हो आणि साधारणतः 2 महिने सातत्याने ही परिस्थिती चालू होती. हो हो हो. अच्छा, मग त्या सिच्युएशन मध्ये पण प्लॉटनी थोडा दम वगैरे तोडला का? नाही, त्यावेळेस तुम्ही पानं वगैरे थोडी त्याची ही झाली खालची पानं. बर. पण सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर हा. याचे म्हणजे 8 दिवसालाच आम्ही चालू ठेवलं. 8 दिवसाला काही चालू बी झालं केलं तरी 8 दिवसात सॉइल चार्जर द्यायचं. होतं. द्यायचंच रेग्युलर. द्यायचं हो. याच्या आधी साधारणतः तुम्ही पपईचं खूप वेळा टेस्ट केली असेल, परंतु ह्या पपईमध्ये तुम्हाला वेगळं पण काय चांगलं आहे वाटलं? सर. म्हणजे थोडंसं गोड जास्त लागतं. म्हणजे गोडी जास्त लागते. गोडी जास्त लागते. बरं, त्याच्यानंतर कापताना वगैरे कसं आहे आपण कापून बघूया एक. वास बघा ना, वास. हो. इथे वास येतो. सर टेस्ट करा. टेस्ट कशी आहे, काय गोड आहे. एकदम सर गोड आहे सर. गोड आहे? हो. खरंच गोड आहे की खरंच? खरंच? नाही खरंच गोड आहे सर. तुम्ही याच्या आधी खाल्लेली खूप वेळा पपई, हो पण या पपईमध्ये वेगळं पण काय? हो. याच्यात जर अजून 1 दिवस आपण ठेवले असते हा. अजून आणखी गोडी वाढली अजून गोडी वाढली. अच्छा. जर प्रत्येक ग्राहकाला जर अशी पौष्टिक आणि आरोग्यदायी पपई खायला भेटली तर काय वाटतं तुम्हाला? हे कसं आहे, आत्ताच्या हायब्रिड अन्नाच्या युगामध्ये हे एक संजीवनी आहे. बरोबर आहे. कारण की कसं आहे, याच्यामध्ये तुमची जमिनीची पत पण सुधारते आणि कसं आहे, याच्यामुळे तुम्हाला एक चांगलं अन्न, पोषक अन्न खायला भेटतं. अरे वा. या दोघं गोष्टी याच्यामध्ये साधल्या जात आहेत. खूप तेच जर कधी आपण अदर सर्व फर्टिलायझर्स वेगळे वापरले, रासायनिक वगैरे, तर त्याच्यामध्ये जमिनीची पत पण कमी होते आणि त्याची जी चव असते, जे पोषक द्रव्य असतात ते खूप कमी भेटतात. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फायदा झाला आहे. इवन म्हणजे या 3-4 वर्षामध्ये जेही पिकं केले ते इतर लोकांपेक्षा थोडे वर चढच निघालेत आमच्या शेतामध्ये. टॉपलाच आहे ऑलवेज. आणि काही शेतकरी मित्र म्हणतात की शेती ही केमिकल शिवाय होऊ शकत नाही. तर त्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही दोघं काय सांगू इच्छिता? नाही, तसं काही नाही सर. मी बऱ्याच लोकांना आग्रह करतो का तुम्ही SCT वैदिकच वापरा. मी आता सर इथं एक कांद्याचं रोप पेरलं होतं एका शेतकऱ्याने. बर. ते रोप मरत होतं हा त्याचं. हा हा. मी माझ्या इथून त्याला तगारी भरून ते मिक्स केलेलं Soil होतं दिलं? ते. नाही कृषामृत. कृषामृत. बर. कृषामृत पण दिलं. एका डब्यात त्याला सॉइल चार्जर पण काढून दिलं. हा. तर तू हे टाक हा. आणि काय फरक पडतो मला सांग. मग
तर दिलं सर त्याला. तर ते थोडंसं म्हणजे त्याला ती कॅनोपी वगैरे त्याची त्या बाऱ्याची चांगली निघाली. चांगली निघाली. हो. ठीक. सर राम सर आपल्याला सांगतात की जेवढं मोठं झाडाचं पान असेल तेवढं मोठं त्याचं फळ असेल. हो. आता इथंच जर बघितलं तर त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला बघायला भेटतं. हम्म. हे पान आहे पपईचं. तर साधारणतः ज्या केमिकल वरती आज पपई आहे त्यांचं एवढं पान झालेलं आहे का तुमच्या नाही, भागामध्ये? नाही, बिलकुलच नाही. त्यांचे पानं जास्तीत जास्त म्हणजे एवढेच असतात, एकदम हो, छोटे एकदम असतात. छोटे. आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला इथं दिसलेला आहे. हो. आता हा पाऊस पडतोय, परंतु हे बघा याच्यावरती एवढं जबरदस्त लष्टर आहे ना, हे पाणी ऑटोमॅटिक खाली पडून जाते. हो. थोडं जर वारा आला काही असेल तर हे पूर्णपणे लगेच खाली होऊन जाणार आहे, कारण याच्यावरती लष्टर किती जबरदस्त आहे. हो. तसं केमिकल वरती असं नसतं. हो, हो. आणि केमिकलची पपई जर असेल तर त्याच्यावरती पाणी साचून ते पपई काय होतात, खराब होऊन जाईल. खराब होतात. तुमच्या प्लॉटमध्ये पपई खराब होण्याचं प्रमाण किती? खूपच कमी आहे सर, म्हणजे जवळजवळ नाही आहे. तुम्ही जर पावसाळ्यात एखाद्या केमिकलच्या प्लॉटमध्ये गेले तर खाली म्हणजे ढीग लागलेला असतो, हम्म. पपया ड्रॉपिंग होऊन पडून जातात किंवा मग वास पण येतो. तर आता जर बघितलं तर खाली आपण फोन फिरवा थोडा, कुठं ड्रॉपिंग झालेली आहे का? नाही नाही कुठंच नाही, या बाजूला. जे पपई उत्पादक शेतकरी होते त्यांच्यासाठी काय सांगू इच्छिता? तर प्रत्येकाने वापरलं पाहिजे. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ही खूप अतिशय छान आहे. मी म्हणतो पपईलाच नाही, कुठल्याही पिकाला त्याचा वापर केला पाहिजे. आणि ह्याच्यापासून जे आपल्याला हे मिळतं म्हणजे विषमुक्त मिळतं, तर त्याच्याने आपलं आरोग्य पण चांगलं राहतं, आपलंही चांगलं राहतं. म्हणजे जे विकत घेतील ते खातील तर त्यांना पण आपण विषमुक्त विकतोय त्याचं समाधान आपल्याला पण राहायचं. नक्कीच. तर व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही बोलले ना ते काय बोलले ते? सोबत चांगलं आहे. म्हणजे इतर प्लॉट त्यांनी जे बघितले ते हा. तोडणारे जे आले होते हा. ते बोलता बोले तुम्हारे प्लॉट में कम से कम पहला ही कटिंग बोले 1.5 टन का निकल गया. पहिला ही कटिंग 1.5 टन का? 1.5 टन का निकल गया. स्वतःहून बोलले? हां, स्वतःहून बोलले. अरे वा. दुसरीकडे एवढे नाही निघाले नाही म्हणे. निघाले, बरोबर आहे. अंदाज आमचा पण चुकून जातो म्हणे. धन्यवाद सर, खूप छान अनुभव आहे आपला. Thank you.